पांडुरंग हरी रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलीने अज्ञानी माणसाची जी लक्षणे सांगितलेली आहेत त्याबाबत चिंतन करणार आहोत. यासाठी आपल्याला काही ओव्या संदर्भ म्हणून घेऊया, जेणेकरून आपल्याला अज्ञानी माणसाच्या लक्षणाचे स्पष्टीकरण अत्यंत सुंदररित्या करता येईल. माऊली असं म्हणतात, येरवी ज्ञान पुढे झालिया, अज्ञान जाणावे धनंजया. जे ज्ञान नोहे ते अपयसया अज्ञानची. भगवान कसं म्हणतात, अर्जुना ज्ञान समजलं, ज्ञान कळलं की अज्ञान कळतच. ज्ञानी माणसाच्या खुणा, ज्ञानी माणसाची लक्षणं जर आपल्याला कळू लागली तर आपसुकच त्याच्या उलट जे असतं ते अज्ञानाची खूण असते, अज्ञान असतं. म्हणजे जे ज्ञान नाही ते अज्ञानच. यामध्ये वेगळी काही शंका बाळगण्याचं कारण नाही. तैसे ज्ञान नाही, तैसे ज्ञान जेथे नाही ते अज्ञानाची पाही, तरी सांगा काही काही चिन्हेत ये. अर्जुना, जिथे ज्ञान नाही तिथे अज्ञानच बरं. तरीही तुला अज्ञानाची काही ठळक ठळक चिन्हे किंवा लक्षणे मी तुला आज सांगणार आहे. तो ते लक्ष देऊन, चित्त देऊन ऐक असे भगवंत अर्जुनाला सांगतात. आता हे सांगत असताना माऊलीने अत्यंत सुंदर पद्धतीच्या ओव्या दिलेल्या आहेत. पहा, हे चिंतन करत असताना दोन दोन ओव्या आपण संदर्भासाठी एकत्र घेऊ, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला अज्ञानी माणसाची लक्षणे सांगताना अत्यंत सोप्या पद्धतीने करता येईल. काय म्हणतात माऊली? माऊली असं म्हणतात, तरी संभवणे जिये. काय म्हणतात माऊली? तरी संभवणी जिये, जो मानाची वाट पाहे, सत्कारे होय तोषु जया. सत्कारे होय तोषु जया. किंवा पुढे माऊली असं म्हणतात, गर्वे पर्वताची शिखरे, तैसा महतत्वावरून उतरे, तयाची ठाई पुरे अज्ञान आहे. अर्जुना, जो प्रतिष्ठेसाठी, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी लोकांनी मान देण्याची वाट पाहतो आणि लोकांनी जर त्याचा सत्कार केला असता तो आनंदी होतो, उल्हासित होतो. गर्वाने फुगून जाऊन पर्वताच्या शिखरावर बसतो आणि उतऱ्याचं नावही घेत नाही. अशा पुरुषाच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान वसती करतय असा अर्जुना तू समज. तयाची ठाई पुरे अज्ञान आहे. अशाच्या ठाई संपूर्ण अज्ञान वसतं असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. माऊली पुढच्या ओवीत सांगतात, घाली विद्येचा पसारा. काय म्हणतात बघा माऊली? घाली विद्येचा पसारा, स्वे सुकृताचा डांगोरा, करी तेतुले मोहरा स्फुटीचिया. किंवा पुढे माऊली असे म्हणतात, अंग वरी चर्ची, जनात अभ्यार्चितावंची, ते जाणपा अज्ञानाची खाणी येथ. आपल्याला येत असलेल्या विद्येची आपल्या मुखाने प्रसिद्धी करतो. घाली विद्येचा पसारा, मांडून ठेवतो आपल्याला जे काही येत आहे ते. आपल्या हातून घडणारे जे सुकृत आहे, चांगलं कर्म आहे, त्याचा लोकांमध्ये स्वतःच डांगोरा पेटत फिरतो. आपल्याच मुखाने ते काम सांगत फिरतो आणि अंग वरी चर्ची, दिवसातून 2-2, 3-3 वेळेस स्नान करतो. जनाते अभ्यासितावंची, स्नान करून स्वतःला नटवितो, अत्तर लावतो आणि स्वतःच नटतो. जनाते अभ्यार्चितावंची, पण इतराचा सन्मान करण्याशी मात्र अजिबात विचार करत नाही. इतना सन्मान अजिबात देत नाही. तो अज्ञानाची खाणच आहे समजावी. तो जाणपा अज्ञानाची खाण येते. भगवंत अर्जुनाला साक्षात ती अज्ञानाची खाण आहे असं सांगतात. पुढं माऊली असं म्हणतात, आणि वनी विचरे, जेथ जळती जैसी जंगम स्थावरे, तैसे जयाचिणी आचरे जगा दुःख. ज्याप्रमाणे रानात
वणवा पेटल्यावर सर्व काही जळून खाक राहतं, काही शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे ह्या अज्ञानाच्या आचरणाने सर्व जगताला दुःखच दुःख होतं, सुखाची अनुभूतीच नाही. पुढे माऊली असं म्हणतात, कौतुके जे जे जल्पे ते साबळा हुणी तिखे रूपे, किंबहुना संकल्पे मारकूजे. कौतुके जे जे जल्पे, कौतुकानं जरी तो बोलला तरी त्याच्या हृदयास पहारीनं भोक पाडावा, पहारीनं छेद करावा, एवढं दुःख त्याला होतं. ते साबळाहुणी तीख रूपे, विषयाहुणी संकल्पे मारकूज. त्याचे सर्व बेत, त्याचे सर्व मनसुबे सामान्य लोकांच्या जीवाला विषयाहुणी घातक ठरतात, ह्या अज्ञानी लोकांच्या. पुढे माऊली असं म्हणतात, निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरुनी ठाके, थेंबे विरे वारेणी सोखे चिकलू जैसा. छोटीशी जरी निंदा झाली तर कपाळा हात लावून चिंताग्रस्त बसतो. थोडंच जरी सुख आलं फुरळून जातो. थेंबे विरे वारेणी सुखे चिकलू जैसा, जसा एखादी चिखल थेंब पडा की ओला चिक्क होतो, वाऱ्याची झुळवा घाली की हडकून जातो. क्षणात असा आणि क्षणात तसा, असं ह्या अज्ञानी लोकांचं वर्तन असतं. तैसा मान अपमानी होय. माऊली काय म्हणतात बघा, तैसा मान अपमानी होय, जो कोणीची उर्मी न सहाये तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. ज्याला मानही सहन होत नाही आणि अपमानही सहन होत नाही, अशाच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान वास करतं, असा अर्जुना तो समज, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि जयाची या मणिगाठी, पहा माऊली काय म्हणतात ते, आणि जयाची या मणिगाठी वरी मोकळी वाचा दिठी, आगे मिळे जिये पाटी भलती यादे. अज्ञान तयाची आठाई, माऊली पुढच्या ओळीत असं म्हणतात, अज्ञान तयाची आठाई ठेवीत असे पाही, या बोला आण नाही सत्य माने. जो मनात गाठ ठेवतो, ज्याला आपण आतल्या गाठीचा म्हणतो, आणि वरी गोड बोलतो, एका शब्द देतो आणि दुसरंच वागतो, तिसऱ्यालाच मदत करतो, त्या मनुष्याच्या ठिकाणी निसंशय अज्ञान आहे असं समजावा अर्जुना, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. पुढे माऊली असं म्हणतात, आणि गुरुकुळी लाजे. काय म्हणतात बघा माऊली, आणि गुरुकुळी लाजे जो भक्तीसी उपजे, विद्या घेऊन माझे गुरुशीच. गुरुचे नाव घेण्या ज्याला लाज वाटते, गुरुच्या सेवेचा ज्याला तिटकारा येतो, गुरुपासून विद्या प्राप्त केली तरी तो गुरु जुमानत नाही, अशाच्या ठिकाणी निसंशय अज्ञान वास करते, असं आपण समजावं. मौली असं बघा पुढच्या ओळीमध्ये असा सुंदर दृष्टांत देतात, जैसे पोटा लागी सुने, सुने म्हणजे कुत्रे, जैसे पोटा लागी सुने उघडे झाकले न म्हणे, तैसे आपले परावे न म्हणे द्रव्या लागी. अज्ञानी माणूस जसं एखादी कुत्रा पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न उघडाय की झाकलंय पाहत नाही, तसं हा अज्ञानी द्रव्याच्या लालसेपोटी ते आपलाय का पर काय न पाहता त्याच्यावर डल्ला मारतो, तो झाडप करतो. हे अज्ञानी माणसाचं लक्षण आहे. पापी म्हणून माऊली असं म्हणतात, पापी जो निसुग पुण्याविषयी अति निलागू, जयाची मनी वेगू विकल्पाचा. पाप करताना अत्यंत निसाक होतो, निसगू. पाप करताना कसली संकोच, लाज, लज्जा, शरम काही नाही. पापी जो निसुगू पुण्याविषयी अति निलागू, पुण्य करण्यासाठी फारच लाज वाटते त्याला. स्पष्टीकरण असं देता येईल, एका तरुण स्त्रीला हाताला धरून जायला मोठेपणा वाटतो आणि स्वतःच्या वृद्ध आईच्या हाताला धरून चालण्यासाठी त्याला लाज वाटते, लाज. पापी जो निसुगू पुण्याविषयी अति निलागू, जयाच्या मणी वेगू विकल्पाचा. अशाच्या मनामध्ये तात्काळ संशय येत असतो बा. अशा अज्ञानाच्या मनामध्ये तात्काळ संशय येत असतो. पुढे माऊली असं म्हणतात, आणि स्वार्थे अळू माळू जो धैर्यापासून चळे, जैसा तृणबीज ढळे मुंगी चिणी. तयाच्या ठाई उदंड अज्ञानासय विदंड,
तो चांचलले भावंड मरकटाचे. जो छोट्याही स्वार्थाने ढळतो लगेच, मती बदलतो आणि स्वार्थ आळूमाळू धैर्यापासून चळू. जैसा तृणबीजे ढळू मुंगीचे एका तणाच्या काडीवर मुंगी गेल्याबरोबर ती काडी हालते, तद्वतच छोट्याशा स्वार्थाने हा ढळून जातो, छोट्याच्या स्वार्थाने आपल्या ध्येयापासून दुरावतो. तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञान आहे असं माऊली, असं साक्षात भगवंत अर्जुनाला या ठिकाणी सांगतात. पुढे माऊली असं म्हणतात, नाही पापाचा कंटाळा. काय म्हणतात बघा, नाही पापाचा कंटाळा, नेणे पुण्याचा जिवाळा, लाजेचा पेंडवळा खणुनी काढी. ना त्याला पापाचा कंटाळा आहे, ना पुण्याविषयी त्याला प्रेम आहे, आणि अशा या अज्ञानाने लाजेचा पेंडवळा खणुनी घाली, संपूर्ण लाज मुलासकट खणून काढली. लाज आणि शरम नावाची वस्तू त्यांनी शिल्लक ठेवली नाही. त्याच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान आहे असं आपल्याला म्हणता येईल. आंधळे हातीरू मातले, का डोंगरी जैसा पेटले, तैसे विसही सुटले चित्त जयाचे. अशा ह्या अज्ञानाचं चित्त मन, जसं एखादी आंधळा हत्ती सैरभैर पळतो, कुणीकडेही उधळतो, जसं एखादी जंगलाला वणवा लागल्यानंतर सारच काही सैरभैर होतं, तद्वतच या अज्ञानाचं चित्त विषयाच्या पाठीमागे सदैव सैरभैर धावत असतं, फिरत असतं. तैसे जयाचे अंतकरण, तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण रिद्धी आहे. अशा ठिकाणी संपूर्ण अज्ञान वास करतं अर्जुना, असं भगवंत अर्जुनाला या ठिकाणी उपदेश करतात. म्हणे मीच एकवाती. पहा कसा गर्व असतो या अज्ञानाला. म्हणे मीच एकवाती, माझीच घरी संपत्ती, माझी आचरती रीती कोण आहे. मीच बलवान आहे, मीच श्रेष्ठ आहे, माझ्याच घरी संपत्ती आहे, माझ्यासारखा श्रीमंत दुसरा कोणी नाही. आणि रीतीभाती आहेत का, माझं पाहूनच लोक वागतात. या रीतीभाती मीच तर घालून दिलेल्या आहेत, असं ज्याच्या मनामध्ये सदैव विचार येतात, तो अर्जुना अज्ञानाचा पुतळा आहे, तो अज्ञानी आहे असं समज. माऊली असं पुढे म्हणतात, तैसा सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू, तपो ज्ञाने अपारू, ताठा चढे. सद्गुण्याची, सद्गुणी माणसाचा जो मत्सर करतो, आपल्या व्युत्पत्तीबद्दल अहंकार बाळगतो, आपल्या तपाने त्याच्या अंगामध्ये सदैव ताठा भरत जातो, अहंकार भरत जातो, तयाच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान वास करतं असं आपण समजावं. असं भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात. आणि या अज्ञानाची अत्यंत सुंदर पद्धतीची लक्षणं माऊलीने या ठिकाणी या 13व्या अध्यायात वर्णन केले आहेत. मायबापानं अज्ञानाची अनेक लक्षणं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या समोर ठेवली आहेत. किती म्हणून सांगाव्यात आणि कशा कशावरही प्रेम करावं. जेव्हा आपलं वर्तन या विचाराशी ताडून पाहतो, आपल्याला जेव्हा अज्ञानाची लक्षणं कळायला लागतात, तेव्हा आपल्यालाही आपलं अज्ञान गळून जाण्यास मदत होते. आपसुकच आपलं अज्ञान गळून जाऊन आपण चांगल्या वाटेने चालण्यास मदत होते. आणि याचं चिंतन करणं म्हणजेच अज्ञानाची कमी करणं, अज्ञानाला कमी करणं असंच आपण समजूया. सर्वांच्या चित्तामध्ये अज्ञान जाऊन ज्ञानाचा दीप प्रज्वलित होईल अशी अपेक्षा करतो. थांबतो.